रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी विशेष उपवासाचे काही पदार्थ आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम एक नॉनस्टिक पॅन मी घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। मंद आचेवरती आपण साखर वितळवून घेत आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते। यासाठी आपल्याला कुठलीही एक तारची चाचणी बनवायची गरज नाही आहे। फक्त साखर वितळवून झाली की पाक तयार होतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि साखर आता पूर्णपणे वितळली आहे। तर साधारणतः 1 वाटी साखरेसाठी आपण 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट वापरला आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। यासाठी साधारणतः 5 मिनिटाचा टाइम लागतो। एकदा घट्ट गोळा बनला की आपण गॅस बंद करणार आहोत। हळूहळू मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होते आणि खायला एकदम कुरकुरीत शेंगदाणा चिक्की तयार होते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गोळा तयार झाला की आपण याला किचनच्या ओट्यावरती काढून घेणार आहोत। तर यासाठी कुठलेही तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही। तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस गरम असतानाच करायची आहे। जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही पातळ चिक्की लाटून घेऊ शकता। तर ही चिक्की तुम्ही बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप कुरकुरीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे।